पुणे ड्रग्स प्रकरण आणि रॅश ड्रायव्हिंगमध्ये चर्चेत आलेलं पुण्यामधील ससून रुग्णालय आज विधानसभेतही चर्चेत आलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुण्यामधील ससून रुग्णालयामधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारला धारेवर धरलं। ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झाल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय। ललित पाटील प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी ही टीका केलेली आहे। तर ससून रुग्णालयाला भेट देऊन सुधारणांबाबत ससून रुग्णालयाशी चर्चा करू अशी हमी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग। म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय, जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात, कुठले उपचार करत नाहीत, त्यांना आपण बढती का देतो, त्यांना निलंबित का करत नाही, हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे। मगाशी सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन, त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन, बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू। ससून हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे जे लोक लठ्ठ असतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय उपलब्ध करून देणार का? आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले पेशंट म्हणून तिथे जाणार का? तर वजन कमी केल्यावर सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही, परत वाढलं तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन, त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।